श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. कैलास शेठ बेल्ले गावाच्या उपसरपंचावरून कालच्या मासिक मीटिंगमध्ये गदारोळ झाला. राजीनामा खरा आहे का खोटा आहे काय सांगा? नक्की वाचतो. काल काय झालं, मी थोडं एका अंत्यविधीमध्ये काल बिझी होतो, त्यामुळे मला ती काही कल्पना नक्की काय झाले त्याचा सगळा आढावा, त्याची माहिती मला घ्यावं लागेल आणि ती माहिती घेतल्यानंतरच काय बोलायचं तेव्हा ते उचित असेल बोलणं. आता काय बोलू शकते? विद्यमान उपसरपंच जे आहे ते म्हणतात तो माझं सहीच नाही किंवा ते पत्र त्यांनी दिलेलं आहे ते पत्र ते असं आहे का तो जो सहीचा राजीनामा आहे तो खोटा आहे. कदाचित ते त्यांची खोटी सही असू शकते ना. सही काय कोणी खोटी नाही द्यायचं म्हटलं खोटी सही देऊ शकतो. कदाचित ती खोटी सही केलेली असेल. मग आता गावातलं जे काही वातावरण चाललंय, आता अविश्वासाचं ठराव आणायचं चाललंय किंवा ते अपत्र ठरवण्याचं कार्य चाललंय, हे काय तुमची काय भूमिका? जे कायद्याच्या चौकटीत असेल ते होईल. शेवटी ही लोकशाही, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. जे काय कायद्याच्या चौकटीत बसेल त्या पद्धतीने या पुढच्या काळामध्ये ते दिसेल आपल्याला भविष्यामध्ये. एक रामोशी कुटुंबातील एका सदस्याला प्रथमच पहिल्यांदा उपसरपंच होण्याची संधी मिळालेली आहे. तुम्ही या विषयावर कसं पाहताय? अतिशय आनंदाची बाब आहे का त्या समाजाला इथून पाठीमागं सत्तेत कधी वाटा मिळालेला नाही किंवा या असं मानाचं पान, हे सन्मानाचं पद कधी मिळालं नाही. आणि आता ह्या नवनाथच्या अनुषंगाने त्या समाजाला एक न्याय मिळतोय, पद मिळाले, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. त्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही. त्या समाजाला न्याय पाहिजेच होता आणि तो ह्या अनुषंगाने मिळाला, याचा आम्हाला आनंद आहे. तुमची भूमिका कशी राहिली यापुढे? आता यापुढे आमची काय भूमिका असेल, जे आता कायद्याच्या चौकटीत बसेल, जे काय नियमात असेल त्या पद्धतीने होईल. इथून पुढे कायद्यापेक्षा कोण मोठा आहे? आता उपसरपंच पदाचा जो गोंधळ आहे तो समजा उद्या न्यायालयात गेला तर खर्च कोणी करायचा? सदस्यांचा किंवा आता ही जी यांची जो तिढा आहे उपसरपंच पदाचा, याबाबत ज्यांना कोणाच्या पदाची अपेक्षा आहे त्यांनी हा जनतेचा पैसा न्यायालयीन लढाईसाठी वाया न घालवता यांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशाने ती न्यायालयीन लढाई लढायची. जनतेचा पैसा अजिबात त्या न्यायालयीन लढाईमध्ये यांनी घालवायचा नाही, ही आमची सामान्य नागरिक म्हणून बेल्लेवासी यांच्या वतीनं माझी अपेक्षा आहे. त्या खर्चासाठी जर ग्रामपंचायतचा वापर केला गेला तर तुमची भूमिका काय असेल? आमची भूमिका आंदोलन. जसं मागच्या दिपोळीला मध्ये यांनी सामान्य जनतेचे पैसे 5-5 हजार या सदस्यांनी वाटून खाल्ले. माझा स्पष्ट आरोप आहे. यांना पैसे खायचा काय संबंध आहे? काही सदस्यांनी जमा केले, काही सदस्य अद्याप जमा केले नाही. ते पैसे सामान्य लोकांची दिपोळी झाली नाही आणि यांनी जनतेचे पैसे गोळा झालेले यांनी वाटून खाल्लेत. हा माझा आक्षेप आहे. आज आहे, उद्या आहे आणि ह्यापुढे असेल.